घरी कोण कोण असतं? कुणी नाही, एकटाच. सगळे पोरं वारली. सगळे पोरं वारले? सगळे पोरं वारली. चांगलं तुझं चांगलं केलं नाही खरंच. नाही मी काय नाही केलं. नाही मी केलं. माऊली भेटली त्यांना. आपल्याला देवाने कमी नाही केलं. जमीन गेली तर मी काय उपाशी नाही. खासदार आमदार मंत्र्यांनी हा व्हिडिओ बघावा. माणसाकडे काहीच नाही हो. आम्ही घरात ज्या बसलोय ना, घराची अवस्था बघा. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर, म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी. एक तवा माधव बरवा, तवा विठ्ठल बरवा. जगण्याने माणसाला किती छळावं या प्रश्नाचं उत्तर शोधायला लांब जाण्याची गरज नाहीये. आसपासची दुःखाची जळती शेकोटी पाहिली तरी कळून येतं. पण पंढरीच्या वारीमध्ये भेटलेल्या या आजोबांचं दुःख तुम्ही ऐकलं तर जगातलं तुमचं माझं सगळं दुःख एकदम तुटपुंज वाटू लागेल. पोटच्या पोराने जन्मदात्या बापावर हात उचलला, मारून मारून बापाचे दात पाडले. जमीन नावावर करण्यासाठी त्या म्हाताऱ्या बापाचा अतोनात छळ केला. पण नियतीचा क्रूर खेळ बघा, बापाचा छळ करणाऱ्या पोरानेच जगाचा निरोप घेतला. मागे उरलेत ते एकटे बाबा. एकटाच. सगळे पोरं वारली. एकटा म्हातारा काय करणार असं समजून त्यांची उरली सुरली हक्काची जमीनही लोकांनी हडप केली. ज्याला जपलं तो पोरगा गेला. ज्या मातीत उभं आयुष्य राबले ती जमीन गेली. हाताशी उरलं फक्त आणि फक्त शून्य. अशा अवस्थेतही माझा विठ्ठल आणि माझी माऊली माझ्या सोबत आहे हा एकच विश्वास उराशी बाळगून हे आजोबा दरवर्षी एकटेच वारीची वाट चालतात. वारीच्या गर्दीत एकटेच बसून डोळ्यामध्ये अश्रू आणून जेव्हा ते विठ्ठलाशी बोलत होते, नेमकी तिथेच आमची नजर त्यांच्यावर पडली आणि तिथूनच महाराष्ट्राचं काळीज चिरून टाकणारी ही करुण कहाणी समोर आली. न्यूज 18 मराठीची टीम थेट बाबांच्या घरी पोहोचली. तिथे काय आहे, बाबा कसे जगतात, चला पाहूयात. तांदळी या गावामध्ये आता आपण आहोत. आत्ताच बाबांना ओढ्यावरून इकडे घेऊन आलोय गाडीवर बसून, आणि ते ऐकतच नाहीयेत. पाण्याची बादली पण स्वतःच उचलायची, सगळं स्वतःच करायचंय त्यांना. तर आता या रोडवरच त्यांचं घर आहे. आता तिकडे चाललीये मी. कुठे आहे त्यांचं घर? आपण येऊ. चला माऊली. लोक पण जमलेली आहेत अर्थात गावातली. गावात कोण नवीन व्यक्ती आलं तर लोक जमतातच की कोण आलंय काय आलंय बघायला. आणि त्यात मीडियावाले म्हटल्यावर तर चांगलं तुझं चांगलं केलं नाही खरंच. नाही मी काय नाही केलं. नाही मी काय नाही केलं. माऊली भेटली त्यांना. नाही तसं काय नाही. माझं कामच होतं. मी गप्पा मारायला गेले होते. ते सुरू म्हणजे बोलता बोलता रडू नका ना तुम्ही माऊली. माऊली भेटली त्याचं. अरे तसं काही नाही माऊली. नाही त्याचं हाल झालं. त्याच्या लेकाची मवती सगळं मी केलं. होय. सगळ्या गावकऱ्यांनी केलं. पैसे दिले माझ्याजवळ, मी सगळं रुपया सगळं मत केली. जाऊ दे आता, होईल त्यांचं सगळं ठीक. पूर्ण महाराष्ट्र बघतोय त्यांना. हा सगळं फोन येतात. येतात ना. दादा रडू नका माऊली. माऊली भेटल्या त्यांना. माऊली भेटल्या. माऊलीच भेटली. ते का लोक किती वाऱ्या करतात. बापरे मला भरून येत. या माऊली या तुम्ही पण. काय बाबा ह्यांचं आवरलंच नाही का अजून. सगळं हे घर आहे नानाचं. नाना हे घर आहे होय तुमचं? मस्त आहे घर. कोणतं? इथे कसं राहायचे तुम्ही? मी माझं काम भरून ओके.
इथे का इथे राहत होते आधी नंतर बांधलं. एवढे पण ह्याच्यात कसं काय राहायचं बाप रे बाप या एवढ्याशा जागेमध्ये 12वी शिकत होते त्या पोरांनी एवढ्या 2 खोल्या बांधल्या. हा तिथवर जागा आहे तिथून हा तर फार पुढवर हा ती सगळी त्यांची जागा आहे अच्छा अख्खी. आणि त्यांची अजून एक जागा आहे त्याला शाळेकडे एक जागा आहे. बाबा काय काय मग आता लय मोठी माणसे तुम्ही तर मोठं होतं पण आता आपण गरीब झालो आपल्याला लुटलंच आहे. काही लेकरं बाळ गेले ते मळच्याच बरं हात पाय घालतात. हो पण मुलगा काय मारत बिरत होता मग काय याला अर्थच नाही ना आपण मोठंच होतं पण आपले असं झालं. हो तुम्ही आता पण मोठेच आहे पूर्ण महाराष्ट्राला असं तुमच्याबद्दल प्रेम आहे खूप बाबा अहो, पूर्ण महाराष्ट्रामधून फोन येत आहेत खरंय. मंत्र्यांचं सुद्धा येते त्यामुळं झालं तुमचं नाही हो तसं काहीच नसतं त्याला माऊली भेटली माऊली साक्षांत. ते माऊलीच बुद्धी देतो आपल्याला आपण काही नसतो करत मी ते एकटाच बसलो होतो निवांत. ते म्हणले बाबा कुठले म्हणलं तांदळी कष्टाचे हाय का? ते एकटेच बसले हाय का? मी आपलं बाबाच्या बसलो घरात होतो. जाऊन. चला चला घरात घेऊन जा मला आम्ही येतो. चल. जा की नाला घेऊन. जावं की तुम्ही घेऊन देवपूजा करायची आता ते म्हणतात मीडियावाल्यांसाठी वेळ नाही मला हे बाबांचं घर आहे हा, बघा की. बघा भरायला डबल नाही ते हा भरायला केवढं स्वच्छ ठेवले बाबांनी घर कुठं काय असं मला काय नाही. निर्मळ लागतं तुम्हाला लय हा हा बघा देवपूजा पण देव पण मांडून ठेवले अरे माऊलीच आहेत हा माऊलीच आहेत सगळे अंधारात दिसतंय की नाही माहित नाही मला थांबा मी टॉर्च लावते लाईट नाहीये का लाईट नाही ना त्यांना. लाईट पण नाहीये त्यांना तेव्हा लावतात गोड्या तेलाचा उसाक. गोड्या तेलाचा दिवा लावल्यावर सगळं करतात ते अरे यार सगळे माऊली 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 दिसतात वा आता हे केरू काय आहे? बापूराव खोरे कोण आहे कोण आहे ते तुम्ही आता तुम्ही तुमच्या घराचा आहे का ह्यो ह्यो घराचा दिसतोय तुम्हाला. हा ह्यो आज नाही, आता ती जमीन खरेदी दिली म्हणल्या दुसऱ्याच्या दुसऱ्याला उभं केलं होतं का त्यांनी पैसे धरले. मी वाटते मी प्रसाद वाटते बाहेर आधी हे ना एकदा विषय संपून घेऊ आपण कारण हे आम्हाला पुढे आता त्याच्यावर अजून सगळं हे करायला लागेल शोध करायला लागेल एक मला काही बेसिक तुमचे काही प्रश्न आहेत ते पण विचारून घ्या एक सांगा तुम्हाला ते दमदाटी करून घेऊन गेले कसं घेऊन गेले तुम्हाला की तुम्ही स्वतः गेले होते ध्यानात नाही राहील. अच्छा ठीक आहे ते प्रसाद खाऊन घ्या तुम्ही त्यांना भूक पण लागली असेल ते कपडे धुवून वगैरे आले अंगठा दिला की नाही ते पण लक्षात नाही तुमच्या 50 फोटो काढले. काढले का तुमचे फोटो तिथं हा शिरूर मध्ये 50 फोटो काढले. बर आमठा बी घेतला असत. तिथंच का हा शिरूर मध्ये खरेदी खात्यावर फोटो लावतो आधी सिस्टम कशी होते आधी आता नवीन झाले की तिथं माणूस उभा असायचा आणि मग फोटो काढतात आधी कसं होतं फोटो लावायचा चिटकवायचा आपण काढून आणायचे फोटो द्यायचे तिथं खरेदी खात्यावर चिटकवायचे आणि खाली अंगठा असेल किंवा सही असेल असं करतात आणि ती खरेदी होती आणि ती आधीचीच गोष्ट आहे ना आधीचे म्हणजे त्यावेळेस आधार कार्ड पण नव्हतं आधार कार्ड पण नसायचं आधार कार्ड 2014 किती वर्ष झाले 30 वर्ष झाले जमीन गेली. 30 वर्ष झाले हा मग याचे आपल्याला जुने रेकॉर्ड्स काढायला लागतील काढावं लागणार आणि मग त्याच्यावर पुढे हे करायला नेमके लागेल आता ह्याच्यामध्ये काय यांच्यात नवीन हे 7 बारे सगळे आता नवीन 7 बारे नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला जुने फेरफार जुने 7 बारे हे सगळे काढावं लागणार जमीन कशी ट्रान्सफर झाली म्हणजे जुने आता 2020 पासून म्हणतात ते तर 20 वर्षापूर्वी कशी यांच्या नाव होती यांच्या नावानं कशी ट्रान्सफर झाली दुसऱ्याच्या नाव ते आपल्याला त्या
फेरफारमध्ये आणि 7/12 मिळणार. एवढं रान शिल्लक राहिलेला आहे, असा पट्टा. हा तुम्हाला हे 13 गुंठे दाखवते की आताच्या त्याच्यावर आहे ना तो हे. तुमच्याकडे आहे का आता? हा ही 13 गुंठे तरी तुमच्याकडे आहे का? आहे ना. तुमच्याकडे तुम्ही वापरता का ते? नाही ते सुभाष अंकुश खाते. कोण आहे हे सुभाष अंकुश? ते भाऊचीच आहे आमची. मी तुमचं चांगलं आहे का त्यांच्याशी? हा? नाही ना. नाही मग ते हे 13 गुंठे म्हणजे पण हेच तेच वापरताय ना. मोजणी आणावं लागल, हे असं करावं लागल, तशी बोलून द्यायचं नाही. ती म्हणतात गेलो वाड्यात रान, अशी बोलून द्यायचं नाही. लांबीच माणसं आहे ती. महत्वाचं 13 गुंठे यांच्या आता नाव आहे सध्या. नांगर ठेवायचे, आमचे जवारे असतात म्हणायचे नांगरून देतात. वज गेला की झालं, कशाचं नांगरून नाही आणि काही नाही. तू कामापुरता मामा आहे असं केलं मला. वावरात नांगर ठेवायचे आमच्या वाड्यापाशी. मग ते ऊस लावायचे तुमच्या क्षेत्रात? आमची जमीन घेतल्यावर त्यांनी लावली. हा मग तुमच्या जमिनीला बांधायला ते कोरले का सगळं तुमचंच घेतलंय का आता ते? नाही, त्यांनी आमच्या पाहुण्याकडून घेतलं कारण मी नाही दिले ते. त्यातून आमचं रान असं शिल्लक राहिलं, असा 13 पट्टा. गुंठे. हा बरं, घे. असा पट्टा आणि राहिला. सरळ दिसते की तुमच्या नावाचं नावावर आहे ना, हे काय आहे. तुमच्या नावाचं आहे. रामकृष्णांमध्ये. आता हे 13 गुंठेचे क्षेत्र आहे ना, हे त्यांच्या नाव आहे. आणि आता पण त्यांच्या आजूबाजू ताब्यात नाहीये है ना, तुमच्या ताब्यात नाहीये ते. हा? 13 गुंठे जे तुमच्या नावावर आहे हा. ते तुमच्या नाही दमदाटी करून त्यांना हे करतात ते तिथं येऊ देत नाही किंवा काय असं त्यांचं. ते आपलं पैसे शिवकाम नाही, मोजणी आणावं लागेल, हा. अशी बोलून देत नाही. मोजणीला पैसे भरावे लागतात ना, पार्टी ते त्यांच्याकडे आपल्याला पैसे ऐकन का? माझं पैसे असला मी ग बसलो असतो का, लगेच बाहेर फेकले असते त्याला. पण मग पैसे नाही म्हणून मी ग बसलो. खरं बरं, ते ठीक आहे, मोजणीचे पैसे आम्ही भरतो, ते करतो मी करून ते देतो तसे मोजणीचे. बोलून द्यायचे नाही. तुम्ही गेलो फक्त वाड्यात 7/12 नाही, गेलो. आम्ही हा, करतो मी घेतोय मोजणीचं. मोजणीचं लगेच. आता ते कागदपत्रांचा मोजणीचं विषय उद्याच आधी करायला लागेल आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी करायला लागतील सुमित सर. हा 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 त्यामुळे आता बोलू नाही शकत, आधी मोजणी करायला लागेल. हो. मला सर आणि रस्त्याच्या कडेचं क्षेत्र आहे ना तुमचं, गणेगाव रोडचं. सरांना कळसकर हा त्यांनी सांगितलं, म्हणलं या असं नाही जमायचं, पैसे शिवकाम नाही म्हणून. कोटला कळस करावं आमचा सर आमचा सर म्हणजे काय कोट? सुभाष सर कळसकर, नाही म्हणजे जो त्यांना आमच्या सल्ले देत गावातला होता, माणूस. तो सल्ले हा हा, हा सर सर पैशाशिवाय काम नाही होणार असं हा. म्हणते. बरं. ते म्हणलं पैसे भरावं लागेल, अर्ज बांधगडी करावं लागेल, असं काम होणार नाही म्हणलं. असं आणि तुला अर्ज कोण तर द्यावाच ओळख? लागतो त्यो. मग मोजणी येते महिनाभरात. हा. बरं आधी याची तातडीने पण आता मोजणी सांगितली मोजणी करून घ्या. याचा खर्च 6 महिने लागतो, लगेच नसतं ना ते. करू आपण हे लवकरात करू. बरं याचं करू आपण. आणि जुने जे खरेदी खत आहेत ना फेरफार त्याच्यात. 30 वर्षांपूर्वीचे, ते पण तलाठ्याशी बोलून आणि हे सगळं करायला लागेल. बरं आत्ता काय विषय बाबा, तुमचा व्हिडिओ जो सगळ्यांनी पाहिला त्यानंतर प्रत्येकाला तुम्हाला मदत करायची इच्छा आहे, पण त्यामध्ये पण कसा विषय आहे की कुठे करायची, कोणाला करायची, आणि चुकीच्या हातात नाही गेली पाहिजे. आणि एक चॅनल म्हणून आम्ही ती थेट घेऊ शकत नाही. तर मला एक सांगा, तुमच्या जबाबदार व्यक्ती किंवा तुमच्या विश्वासातले व्यक्ती कोण आहे आता सध्या घडीला? आपल्याला विश्वासदार असते, अशी जमीन 20 एकर गेली असती का माहिती नाही, गाव कसं चालीचं. बरोबर. अशी जमीन गेली असते का, आपल्या मागं कोणीच नाही आधार, सगळे बेकार लोक इथे. म्हणून तर असं देवारा झाला आमचा. माणसाचा जर आधार असतं तर गुंठा हल्ला असता का, तुम्हीच सांगा. का चुकलं का माझं? माणसं चांगले असते तर गुंठा हल्ला नसता. मग मला एक सांगा, आता तुम्हाला कशा पद्धतीने जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे, तर कशा पद्धतीने? आपल्या की माणसं नाही बरोबर, ही सगळं वाईट काम आहे, निळ्या फुलासारखं. नाही असं झालं असतं का आपलं जमीन 1 गुंठा हल्ला नसतं, मग गावातले लोक चांगले नाही असतात. बाबा, मला कळलं विषय काय आहे, पण आता कसं आहे, आता या पुढचं आयुष्य तुमचं चांगलं जावं यासाठी मदत करू इच्छित आहे. या आता कसं तरी आपलं खाऊन जगायचं, 2 तुकडं खाऊन. कशाला? पण लोक तयार आहेत ना, आम्ही तयार आहेत ना मदतीला, लोक तयार आम्ही तयार आहेत ना मदतीला. फक्त फक्त तुमच्यापर्यंत तुम्हाला, पोहोचली पण पाहिजे. तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, गेलं कारण दुसऱ्यांचे पैसे आपल्याला इकडे तिकडे नाही गेले पाहिजे. तुम्हाला काय आता हवंय, कशाची तुम्हाला आपल्याला काय कोणाची हवा नाही, आणि मला कोणाचं काही नको. अभिमानी म्हणजे मला किती काय असावं कमी? माणसाने आता. आपल्याला देवाने कमी नाही केलं, जमीन गेली तर मी काय उपाशी नाही. खासदार, आमदार, मंत्र्यांनी हा व्हिडिओ बघावा. या माणसाकडे काहीच नाही हो. आम्ही घरात ज्या बसलोय ना, घराची अवस्था बघा. जमीन नाही, घर कुटुंब नाहीये, काहीच नाहीये. हाताने कपडे धुवून आणलेत, हाताने जेवण बनवतात. इथं गॅस पण आता आलाय. काही नको म्हणतात ते, इथं मदतीला तयार आहेत लोक, काही नको म्हणतात ते. स्वतः आपलं मला सगळं करता येतं स्वयंपाक, आपण काय अडाणी नाही.
भाजी भाकर गरा भात सगळं बनवतो मी. आपण कुणाच्या दारात सुद्धा जात नाही. आता ते दादा भाऊचं पोरगा म्हणलं जेवाय म्हणलं पण अनेक जणांचे मेसेजेस आले, खूप जणांनी विचारलं बाबांसाठी, त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद आहे. पण घाई करू नका, कोणालाही फोनपे जीपे स्कॅनर कुठेही करू नका, कारण त्यांच्याकडे फोनपे नाही आहे, जीपे नाही आहे, त्यांच्यापर्यंत पोचतील का आपण पाठवलेले पैसे याचा सुद्धा एकदा विचार करा. त्यामुळे थांबा, आम्ही सगळं करतोय, कायदेशीर गोष्टी काय आहेत कशा आहेत. त्यांचा अकाउंट नंबर नवीन आला तर सुमित सर इथे आहेतच लोक, त्यांचं एकदा अकाउंट काढून मग ते हवं तर आपण स्कॅनर आणि अकाउंट नंबर देऊया त्यांचा, किंवा थेट त्यांना जी काय असेल ती मदत. पण कारण आर्थिक गोष्टी कशा असतात, असे खूप जण बोलणारे असतात की आम्ही पाठवू त्यांना, आमच्याकडे द्या, असं आम्ही अजिबात म्हणत नाहीये. आर्थिक गोष्टींची जबाबदारी इथे ॲज अ चॅनल आम्ही घेत नाहीये, पण त्यांच्या मदतीची जबाबदारी घेतोय. कायदेशीर जी काही मदत असेल ती आम्ही त्यांना करणार. आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा कोणाला करायची असेल तर तसं त्यांचा एक बँक अकाउंट नंबर, आपण आधी तर बँक खातं पण त्यांचं काढायला लागेल, तर त्या सगळ्या गोष्टी होतील. पण त्यांना भेटून बरं वाटलं मला. असे स्वाभिमानी माणसं या जगात अजून आहेत. काहीच नको म्हणतात ते, काय कमाल आहे. भेट कुठं झाली त्यांची? भेट कुठे झाली बघा, गोड नदीच्या किनारी. ओढ्यावर कपडे धुत होते. गोडगंगा इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा माऊलींकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि त्यांची काय अडचण आहे ती इथे येऊन तुम्ही समजून घ्या. लोकप्रतिनिधींचं नाव देखील माऊली कटकेच आहे. अच्छा, शिरूर हवेली. तर माऊली, तुम्ही माऊलींकडे बघा, लक्ष द्या. आम्ही सुद्धा बघतोय कायदेशीर काय गोष्टी करता येतील. पण बाबा काय बरं नंबर त्याचा? आता काय म्हणजे इच्छा काय तुमची? महाराष्ट्र बघतोय, काय सांगणार तुम्ही? काय ना आपलं खाऊन आता सुखी राहायचं कस तरी. मग काय ह्याच्यावर काय आता काय करता, आपल्याला कोणाचंच काय नको. आपलं स्वतःचं खाऊन दिलं नाही, आपल्यालाच असं झालं. लोकांचं काय करायचे आपल्याला? नाही तसं नाही, ते मदत म्हणून हा, ते थांबा आम्ही फोटो घेतो त्याचा. मदत म्हणून हो बाबा, असं काही नाही. हा, काय तुम्हाला वाटतंय, तुम्हाला काय? तुमच्या मनाने द्या, नाही तर नका देऊ, तसं काय आपलं हे नाही. पण व्यक्ती म्हणून तुम्हाला इथे कोणावर विश्वास नाहीये? इथे गावातले कोण असतील काय? कोणच नाही, एक जण पण नाही. बाबा हे आमचे प्रतिनिधी आहेत चॅनलचे, सुमित सोनवणे, इथे दौंडमध्येच राहतात. काय पण अडचण आली, काय पण असेल तर ते असतील इथे. हा, मी पण आहे, मी माझा नंबर देऊन जाते. बरं चालेल, मी येतो दौंडला सारखं. तिथं काम केलं मी, बिल्डिंगचं काम. मग आता दौंडला गेले ना तर तुम्ही आमच्याकडे भेटा, आमच्या प्रतिनिधींना. आणि काय पण अडचण असेल तर असं नका विचार करू मी कशाला कोणाचं घेऊ. कोणाचं नाही घेते तुम्ही, लोक स्वतःहून देतात तुम्हाला. कोणाचं नाही घेते तुम्ही. तुम्ही काय मागितलं का कोणाला? नाही मागितलं, मग त्यात काय वाईट वाटतं? आपलंच आपल्याला खाऊन दिलं. त्यांना ती खंत हो सर. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर इतके नाराज होतो, इतके दुःखी होतो. पण या बाबांची संपूर्ण कहाणी जेव्हा आता जवळून पाहिली, त्यानंतर ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आता कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती आपण करणारच आहोत. पण एक व्यक्ती म्हणून कसं जगायचं, तुम्ही एक माणूस म्हणून कसं जगायला हवं, याचं जिवंत उदाहरण आपल्यासोबत बाबा आहे. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बाबा एक अभंग होऊन जाऊ देत. अभंग. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी. एक तवा माधव भरवा, तवा विठ्ठल भरवा, बहुत सुकृताची जोडी. रामकृष्ण हरी. चला यावं का आम्ही? चला आता मस्त जेवण. तर ते कोणाची मदत घ्यायला तयार नाहीये, पण तरी आपापल्या परीनं इथे आहोत म्हणून काय असेल ती मदत करूया. ती कॅमेऱ्यावर सांगायची गरज नाहीये. पण या सगळ्यांमध्ये कायदेशीर बाजू आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे, ती आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत आमचे दौंडचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आहेत, ते सुद्धा या सगळ्यांचा आढावा घेणार आहेत.
आत्ता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते, मात्र हे काम सुरू राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी आणि सुमित सोनोने न्यूज 18 मराठीसाठी दौंड तांदळी गाव.